अक्षय तृतीय निमित्तानं सुवर्णनगरी जळगावात सोने चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ. सोन्याचा भाव प्रतितोळा 72,300 रुपयांवर. अहमदनगरमधील नाराज असलेल्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे प्रचारात सक्रिय. प्रचाराचे शेवटचे 2 दिवस शिल्लक असताना स्नेहलता कोल्हे प्रचारासाठी मैदानात. नागपुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मनीषनगर अंडरपासमध्ये साचलं पाणी. पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची तारांबळ. वर्धा जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. छत्रपती संभाजीनगरात ट्युशनला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची लाठ्याकाठी आणि बेल्टसह तुफान हाणामारी. ट्युशनच्या संचालकांनी आणि पोलिसांनी कोणतीही दखल न घेतल्यानं नागरिकांचा संताप. पुण्यातील लोहगावच्या डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे 2 गट भिडले. 2 गटात चक्क कोयत्यानं मारामारी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्याच्या महम्मदवाडीतील सोसायटीमध्ये टवाळखोरांचे राडे. स्थानिक त्रस्त. बेकायदेशीर हुक्का पार्लर आणि कॅफे बंद करण्याची मागणी. यवतमाळमध्ये 8 कैद्यांचा जिल्हा कारागृहातील तुरुंग अधिकाऱ्यांवरतीच हल्ला. कारागृहातील प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यापासून रोखल्यानं कैद्यांची अधिकाऱ्यालाच मारहाण. अक्षय तृतीय निमित्तानं सोलापुरातील कसबा गणपतीला 2100 आंब्यांची सजावट. गोरगरीब आणि अनाथालयात कसबा गणपती मंदिर ट्रस्टकडून आंबे वाटण्याची परंपरा. नागपुरात काळ्या ढगांमुळे सर्वत्र अंधार. पुढचे काही तास. हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अंदाज. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. नाशिकच्या वणीगड, दिंडोरी आणि कळवण भागात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. काही घरांची पडझड. वणीगडावर सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची तारांबळ. ठाकरेगडाचे नाशिकचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस. परिमंडल 2च्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी काढली तडीपारीची नोटीस. अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी 2 आरोपींना राजस्थानातून अटक. आरोपी मोहम्मद रफिक चौधरी यानं सलमानसह आणखी 2 अभिनेत्यांच्या घराची रेकी केल्याचं समोर. कर्जत रेल्वे स्थानकाजवळ डेक्कन क्वीनच्या डब्याला आग. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर एक्सप्रेस रवाना. छत्रपती संभाजीनगर सिल्लोड महामार्गावरती कार आणि ट्रॅक्टरचा अपघात. वाहनं एकमेकाला धडकल्यानंतर कार चालकाचा ताबा सुटल्यानं कार थेट घरात. वाशिम नगर परिषदेच्या टँकर चालकानं दारूच्या नशेत टँकर घरात घुसवला. सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र घराचं मोठं नुकसान. अकोला एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोऱ्या करकरीत कारची चोरी करणाऱ्या टोळीला अटक. कारवाईत 3 कारसह चोरीसाठी वापरलेल्या 2 बाईक्स देखील जप्त.